वाचन संस्कृतीवर समाज माध्यमांनी आक्रमण केले. ग्रंथालयातील पुस्तकांची जागा समाज माध्यमांनी घेतली. पुस्तकप्रेमी, वाचनप्रेमी हरवला गेला आणि या समाज माध्यमांच्या आक्रमणामुळे ग्रंथालयातील अलमारीमध्ये असलेल्या ग्रंथावर आज आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे परखड मत प्राचार्य डॉक्टर अरविंद देशमुख यांनी शनिवारी संत काशीनाथ महाराज साहित्य नगरी येथे आयोजित जिल्हा ग्रंथालय संघाच्या द्विदिवसीय अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे लंडनमध्ये पुस्तक किंवा जेवण हे दोन पर्याय असताना सुद्धा ते तेथील ग्रंथालयाचे सदस्यत्व स्वीकारून पुस्तकांप्रती आदर्श प्रस्थापित करतात. मात्र आजच्या अनुकूल परिस्थितीमध्ये असलेली आजची पिढी वाचनापासून दूर भरकटत आहे. याचे चिंतन करण्याची वेळ आज निर्माण झाली आहे, असेही त्यांनी यावेळी संबोधित केले. जिल्हा ग्रंथालय संघ अमरावती आणि सार्वजनिक वाचनालय नांदगाव पेठ यांच्या वतीने स्थानिक संत काशीनाथ महाराज सभागृह नांदगाव पेठ येथे द्विदिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच कविता डांगे, औरंगाबाद जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव गुलाबराव मगर, जालना ग्रंथालय असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजशेखर बालेकर, जिल्हा ग्रंथालय संघ अमरावतीचे प्रमुख कार्यवाहक रामभाऊ देशपांडे, सहाय्यक ग्रंथालय संचालक अरविंद ढोणे, डॉक्टर सूरज मडावी, राजेश पाटील, दीपक गेडाम, भारती गेडाम, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब देशमुख, वाचनालयाचे अध्यक्ष पंजाबराव सुंदरकर आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अधिवेशनाला राज्यातून मान्यवर मंडळी तसेच वाचनप्रेमी या ठिकाणी आले होते. उपस्थितांच्या वतीने ग्रंथ विक्री करणारे बाबूजी यांचाही शाल, श्रीफळ व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. 2 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात विविध विषयांवर मार्गदर्शन तसेच चिंतन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक संदीप अकोलकर यांनी केले. मंगेश तायडे, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ.